मुख्यमंत्री फडणवीस आणि जयंत पाटलांचा एकत्र प्रवास, मुंबई ते कोल्हापूर दोन्ही नेत्यांचा एकत्र विमान प्रवास। फडणवीस जयंत पाटलांच्या एकत्र प्रवासामुळे चर्चांना उधाण। मुंबई गोवा महामार्गाची राज ठाकरेंकडून पाहणी, माणगाव बायपासवर घेतला आढावा, अधिकाऱ्यांशी चर्चा। राज ठाकरेंना कोकणच्या विकासाचा पुळका कसा आला? राज ठाकरेंनी प्रसिद्धीसाठी दौरे करू नयेत, मुंबई गोवा महामार्ग पाहणीवरून रामदास कदमांची राज ठाकरेंवर टीका। प्रशांत किशोरांबाबत राष्ट्रवादी लवकरच निर्णय घेणार, सूत्रांची माहिती। सुनेत्रा पवार प्रशांत किशोर यांच्यात बैठक होणार। सुप्रिया सुळेंसह शरद पवार गटाचे खासदार सोमवारी मोदींना भेटणार, महाराष्ट्रातील प्रश्नांसंदर्भात पंतप्रधानांशी चर्चा करणार। बारामतीमध्ये पुन्हा विमान दुर्घटना, प्रशिक्षण सुरू असताना विमान कोसळलं, सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही। नाशिकच्या दिंडोरी कळवण सुरगाण्यात भूकंपाचे धक्के, काही घरांच्या भिंतींना गेले तडे, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। ममता बॅनर्जींच्या ताफ्यावर जमावाचा हल्ला, गाडीवर बूट आणि चिखलफेक, उत्तर 24 परगणा येथील हलीशहर येथील घटना। शिवसेनेकडून दिल्लीत महारक्तदान शिबिराचं आयोजन, आर्मी बेस कॅम्पमध्ये 1000 पैलवानांचं रक्तदान, सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पुढाकार। नाशिक पुणे रेल्वे मार्गासाठी रास्ता रोको, चाकण ते सिन्नरपर्यंत चक्काजाम, रेल्वे मार्ग रद्द केल्यानं स्थानिक संतप्त। मनपा कर्मचारी धीरज परदेशींचा उपचारादरम्यान मृत्यू, सकल हिंदू समाजाकडून अहिल्यानगर बंदचं आवाहन, 3 दिवसांपूर्वी धीरज परदेशींना झाली होती मारहाण। एससी उपवर्गीकरणाच्या विरोधात परळीत सोमवारी महामोर्चाच्या प्रचारार्थ 59 जातींच्या समूहांची मोटारसायकल रॅली, आनंदराज आंबेडकरांच्या नेतृत्वात महामोर्चा। जनतेला गृहीत धरून नाटक केल्यास तमाशा दाखवेन, मंत्री गणेश नाईकांचा नाव न घेता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना इशारा। बीडमध्ये वकिलाची एकाला मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल, अंबाजोगाई न्यायालयाच्या आवारातच मारहाण। कोपरखैरणे रेल्वे स्थानकावरील तो तरुण अटकेत, मुलींच्या मागे फिरतानाचा व्हिडिओ झाला होता व्हायरल, संबंधित तरुण मानसिक रुग्ण असल्याचं समोर। एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराची तारीख पुन्हा हुकली, 7 तारखेला होणारा पगार रखडला, पगार कधी होणार याकडे लक्ष। रत्नागिरीतील कुंभारली घाट रस्त्याची चाळण, अनेक वळणांवर मोठमोठे खड्डे, खड्ड्यांचा अंदाज येत नसल्यानं अपघात। वाशिमच्या शिरपूरमध्ये दुचाकीस्वार थेट खड्ड्यात पडला, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। साठवलेला कांदा खराब होण्यास सुरुवात, बदलत्या वातावरणाचा परिणाम, नाशिकमधील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका। महानगर गॅसच्या नावानं सायबर फसवणूक, ज्येष्ठ नागरिकाला 9,18,000चा गंडा, 2 आरोपी दहिसर पोलिसांच्या जाळ्यात। खचलेला पूल देतोय अपघाताला निमंत्रण, तिवसा तालुक्यातील वणी सुलतानपूर पूल धोकादायक, 3 वर्षांपासून नागरिकांना जीव मुठीत घेऊन करावा लागतोय प्रवास, प्रशासनाचं दुर्लक्ष। समाधानकारक पावसामुळे भात लावणीची कामं पूर्ण, शेतीच्या पुढील कामांसाठी अजूनही चांगल्या पावसाची आवश्यकता। बुलढाण्यात जागतिक आदिवासी दिनानिमित्त विदर्भ महामेळावा, आदिवासींच्या प्रश्नांवर विचार मंथन, आदिवासींना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न। गोकुळचं म्हशीचं दूध 2 रुपयांनी महागलं, गाईच्या दूध दरात वाढ नाही, 11 ऑगस्ट पासून दरवाढ लागू। मोस्तफा खामेनी यांची प्रकृती गंभीर, मोस्तफा खामेनी इराणचे सर्वोच्च नेते, खामेनींच्या प्रकृतीबाबत संशयाचं वातावरण।